बातमी आहे विधिमंडळामध्ये जंगली रमी जो खेळ खेळला गेलेला होता म्हणजेच कृषी मंत्र्यांनी जो खेळ खेळला गेलेला होता त्यावरून आता कृषी मंत्र्यांचं काउंटडाऊन सुरू झाल्याचं देखील दिसतंय। तर विधिमंडळामध्ये कृषी मंत्र्यांनी जंगली रमी खेळणाऱ्या माणिकरावांनी शासन भिकारी म्हणून अजितदादांची खप्पामर्जी ओढवून घेतलेली आहे आणि त्यामुळेच माणिकरावांच्या मंत्रिपदाचं आता काउंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे। बुधवारी अजितदादांनी माणिकरावांची भेट टाळली पण आता सोमवारी माणिकरावांचा फैसला करणार असल्याचं अजितदादांनी सांगितलंय। विधानसभा अध्यक्षांच्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर आपण निर्णय घेणार असल्याचं अजितदादा म्हणालेत। एक वेळा दोन वेळा पण तीन वेळा चुका झाल्यात त्यामुळे अजितदादा आता निर्णय घेण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचं दिसतंय। कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे। एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये। परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले बिजा झाले तिजाची वेळ आणू नका। परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो। नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच, परंतु मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। कृषी मंत्र्यांची दिवसागणिक एक नवनवीन जे काही स्टेटमेंट्स येत आहेत किंवा त्यांनी थोडंसं आपल्या तोंडाला लगाम घातला पाहिजे, सातत्यानं आपण एक नवनवीन विषय काहीतरी बोलून ते स्वतःच अडचणीमध्ये येत आहेत। त्यामुळे त्यांचं खातं बदललं जाईल असं तुम्हाला वाटत होतं। मला असं वाटतं त्यांना देखील ते खातं नको असावं म्हणून ते अशा प्रकारची स्टेटमेंट करतायत का, अशा प्रकारचा संशय यावा, शंका यावी, अशा प्रकारचं त्यांचं एकंदरीत वागणं आहे। आपल्याला विरोधक कोणी नको आहे राज्यामध्ये, त्याच्या मंत्री कितीही चुकला असेल तरी त्याला ब्र शब्दाने विचारायचं नाही, असंच एक धोरण मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याचा असणारा परिणाम जो आहे तो महाराष्ट्र राज्यावरती दिसतोय।